आपल्या रुटीन लाईफमध्ये थोडीशी व्हरायटी आणण्यामागे खाद्यपदार्थांचा एक महत्त्वाचा रोल असतो। खाद्यपदार्थांमध्ये व्हरायटी आली की लगेचच आयुष्यामध्ये सुद्धा एक वेगळा रंग भरतो। याच दृष्टीने पाहूयात एक खास रेसिपी पुढच्या सेगमेंटमध्ये। नमस्कार, मी सरिता बालकिशन वलदवा। आज आपण ब्रेडची इडली बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे उकडलेले बटाटे, त्यामध्ये मीठ, हळद, लसूण बारीक करून, हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून आणि लिंबाचा रस हे सगळं टाकून सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि हे तयार सारण आहे। चटणी, यासोबत खायला चटणी, यामध्ये खोबऱ्याचं खीस, कच्चे शेंगदाणे, डाळवा, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ। वरतून डेकोरेशनसाठी बारीक शेव। हा होल व्हीट ब्रेड वापरण्यात आलेला आहे। मैद्यापेक्षा शरीरासाठी कधीही होल व्हीट वापरणे योग्य। ब्रेडच्या इडलीसाठी लागणारे सर्व साहित्य आपण पाहिलेले आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। सर्वात आधी ब्रेडच्या स्लाइसचे वाटीने गोल काप करून घ्यायचे आहेत आणि हे जे सारण तयार आहे यामध्ये गाजर किसून उकडून घेतला तरी चालतो किंवा बीट घेतलं तर त्याचा रंग एकदम छान येतो आणि काहीतरी नवीन असल्यामुळे, डेकोरेशन असल्यामुळे आवडीने खातात मुले व त्यांचं पोट पण भरतं। ब्रेडच्या स्लाइसवर घेतलेले आहे व ज्या बाजूने ब्रेडला बटाटा लावला आहे ही बाजू थोडेसे तेल टाकून तव्यावर ठेवायची। हे फेटलेले दही आहे, यामध्ये साखर व मीठ टाकलेलं आहे, ते याच्यावर पसरवायचं आहे। थोडा वेळ झाकून ठेवूया। ही झाली आपली ब्रेडची इडली तयार। यावर आता आपण बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तसेच बारीक शेव टाकून गरमागरम या चटणीसोबत सर्व करूया।